नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मदर्स डे माहित आहे? तुम्हाला फादर्स डे माहित आहे? आणि सगळ्या जगभरात साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाईन डे देखील माहित आहे. तसेच मित्रांनो, कॉलेजमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांना साडी डे, टाय डे, रोज डे हे सगळे दिवस माहिती आहे मित्रांनो. पण तुम्हाला आंतरराष्ट्रीय जागतिक जातीभेद निर्मूलन दिवस आहे हे माहित आहे का? जर माहीत नसेल तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, तुमचं या आजच्या प्लॅन इंडिया लीगलच्या अधिकृत यूट्यूब चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय जातीभेद निर्मूलन दिवस हा दिवस देखील मित्रांनो आहे आणि ह्या दिवसाची कोणाला माहिती नाहीये किंवा हा दिवस कुठेही भारतामध्ये तरी साजरा करताना आजपर्यंत मी बघितलं नाही. तर मित्रांनो, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. आंतरराष्ट्रीय जातीभेद निर्मूलन दिवस 21 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जातीभेद भेदभाव निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशनच्या पुढाकाराने 1966 साली सुरू करण्यात आला होता आणि याचा जो मुख्य उद्देश आहे तो मुख्य उद्देश जगभरात होणाऱ्या जाती आणि वर्णभेदाविरुद्ध जनजागृती करणे या गंभीर मुकाबला करण्यासाठी विविध प्रयत्नांना प्रोत्साहन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, 21 मार्च हा दिवस जो आहे हा आंतरराष्ट्रीय जातीभेद निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, ह्या दिवसाचं जे वैशिष्ट्य आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो किंवा इतिहास आहे तो तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. या दिवसाचे मूळ 21 मार्च 1960 साली शार्पविल, दक्षिण आफ्रिका येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत आहे. शार्पविल येथे वर्णभेदाच्या विरुद्ध मित्रांनो काही जे तिथले जे मंडळी आंदोलक आहे ते आंदोलन करायला बसले होते आणि हे आंदोलन जे आहे हे शांततेत आणि शांततेच्या मार्गाने सुरू होते. पण ह्या आंदोलनावर मित्रांनो पोलिसांनी अंधाधुंद आणि बेछूट गोळीबार केला आणि ह्या आंदोलनामध्ये एकूण 70 निष्पाप लोकांचा बळी गेला मित्रांनो. आणि शेकडो जी लोक आहेत तर हे शेकडो लोक मित्रांनो याच्यामध्ये गंभीर जखमी झाले. आणि ह्या क्रूर हत्याकांडाच्या स्मरणार्थ आणि जातीय भेदभाव विरुद्ध जागतिक न्यायाला समर्थन करण्यासाठी मित्रांनो हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, तुम्ही ह्या दिवसाचं जरा महत्व समजून घ्या की आता आपल्याकडे जी संस्कृती सध्या सुरू आहे की जी संस्कृती सध्या चालली आहे तर त्याच्यामध्ये मुलांना तुम्ही कॉलेजमध्ये गेलात की मुलांना व्हॅलेंटाईन डे शिकवतात की व्हॅलेंटाईन डे तिथं मुलं साजरी करतात. मग कॉलेजमध्येच ह्या मुलांना तुम्ही रोज डे साजरी करताना आपण बघितलंय, साडी डे साजरा करताना बघितलंय, टाय डे साजरा करताना बघितलंय आणि असे सांस्कृतिक दिवस अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. मग मित्रांनो, जगाच्या पाठीवर अगदी आई बापाचा दिवस जिवंतपणे सुद्धा साजरा केला जातो. हे मोठं दुर्दैव ह्या आपल्या देशामध्ये आहे. आणि ह्या देशामध्ये एक एक आपल्या जागतिक लेवलवर एक आंतरराष्ट्रीय हा जातीय भेदभाव निर्मूलन दिवस देखील आहे. हा देखील साजरा करण्याची गरज आहे मित्रांनो. म्हणजे हे जे दिवस आहे हे तुम्ही साजरे करता याच्याबद्दल माझा कुठल्याही प्रकारचा आक्षेप किंवा कुठल्या प्रकारची तक्रार नाहीये. पण जो मुख्य दिवस आहे की जातीय भेदभाव तुम्ही ह्या मुलांच्या मनामध्ये तुम्ही रुजवला पाहिजे. तुम्ही मुलांच्या मनामध्ये तुम्ही पेरला पाहिजे हा दिवस किंवा जातीय भेदभाव निर्मूलनासाठीच हा दिवस आहे. आणि हा शाळा महाविद्यालयांमध्ये आणि प्रत्येक नागरिकांनी किंवा भारत सरकारने या व्हिडिओच्या माध्यमातून मी भारत सरकारला, महाराष्ट्र शासनाला आणि ज्या काही NGO आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, आमची प्लॅन इंडिया लीगल धरून की यांना मी आवाहन करतो की 21 मार्च हा दिवस जो आहे तो आपण आंतरराष्ट्रीय भेदभाव निर्मूलन दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे मित्रांनो. कारण ह्या दिवसाचं महत्व आहे आपण जर सांगायचं ठरलं तर जातीय जी आहे समता हे प्रस्थापित करण्याचं काम या दिवसाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. कारण जन्माला येणं आणि कुठल्या घरात जन्माला, कुठल्या जातीत जन्माला येणं हे का कुणाच्या व्यक्तीच्या हातात नाही मित्रांनो. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे. जन्माला आला की त्याला जातीचा टॅग लागला जातो, तू ह्या जातीचा, तू त्या जातीचा.
आणि तो लहानपणापासूनच त्याला तो जातीभेदाचा सामना करावा लागतो. जे उच्चवर्णीय घरात मुलं जन्माला येतात मित्रांनो, त्यांना पण माहित नसतं की आम्ही उच्चवर्णीय आहोत, कारण ते निष्पाप असतात, म्हणजे ते पापविरू असतात. पण ह्या समाजामध्ये त्यांना असं शिकवलं जातं की तू उच्चवर्णीय आहे, तू उंच जातीचा आहे, आणि हे जे दुसरे लोक आहेत ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत, आणि हे तुझ्यापेक्षा खालच्या जातीचे आहेत, आणि मग तू यांच्या चढ कसा, हे त्याला शिकवलं जातं. आणि नंतर तो मुलगा मग त्याला भेदभाव करणं देखील हे शिकवलं जातं मित्रांनो. त्याला घरातून शिकवलं जातं, त्याला समाजातून शिकवलं जातं. तर ही मोठी दुर्दैवी घटना आहे मित्रांनो आपल्या देशामधली. तर आपण कुठल्या घरात जन्मल्याने आपल्या हातात नाहीये ना मित्रांनो, कोणाच्या हातात नसते. पण मग हे जे समाज आहे, घर आहे, जे रूढी परंपरा आहे, ते त्याला शिकवतात. आणि त्याच्यामुळे ही जातीय समता प्रस्थापित होणं गरजेचं आहे की मानव हा एकमेव धर्म असला पाहिजे, आणि भारतात असून आपण भारतीय हा एक धर्म असला पाहिजे. पण मित्रांनो दुर्दैवाने असं घडताना आपल्याला दिसत नाहीये. तर हे आपण एक समजून घेणं या दिवसाच्या दिवशीनं महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ह्या दिवसाचं दुसरं महत्व असं की कायदे आणि धोरणं. मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आंतरराष्ट्रीय काय दृष्टिकोन आहे जातीय भेदभावाबद्दल बघण्याचा. याच्याकडे प्रत्येक देशांनी, म्हणजे नेपाळ असेल, ब्रिटन असेल, अमेरिका असेल, किंवा ज्या ज्या देशामध्ये हा जातीय भेद होतो किंवा वर्ण भेद होतो, त्या प्रत्येक देशाने याच्यामध्ये कठोर कारवाई केलेली आहे आणि कायदे बनवलेले आहेत. तर हे याच्यामध्ये अजून एक जागतिक लेवलवर येऊन आणि चांगले जागतिक लेवलवरचे कायदे बनवण्याची देखील गरज आहे मित्रांनो. ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण ते पण एक संदेश आपण ह्या सगळ्यांना देऊ शकतो, आणि या पद्धतीने जातीभेद आपण मिटवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि जागतिक स्तरावरचे काही प्रयत्न सुरू आहे मित्रांनो, ते जागतिक प्रयत्नांना पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक सपोर्ट मिळू शकतो, आणि त्यांना पण एक प्रोत्साहन आपण देऊ शकतो ह्या जागतिक दिनानिमित्त मित्रांनो. तर आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो असं आहे की भारत आणि आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव हा काही लपून राहिलेला नाही. म्हणजे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील, म्हणजे भारताचे जातीभेद होतात, त्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चर्चा होतात, आणि आंतरराष्ट्रीय संस्था देखील याच्याकडे लक्ष ठेवून आहेत, आणि त्यांनी सुद्धा भारताच्या जाती भेदभावावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवण्याचं आणि जनजागृती करण्याचं काम केलेलं मित्रांनो. तर मित्रांनो आपण 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे, अशी मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक कराल, शेअर कराल, आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल, याची मला खात्री आहे मित्रांनो. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जागे रहा.